मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। त्यासाठी मित्रांनो डोक्यातले सगळं काढा, जात काढा, धर्म काढा, पंथ काढा, पक्ष काढा, फक्त दादा लक्षात ठेवा। दादाचं चिन्ह लक्षात ठेवा। 3 नंबरला दादाचं चिन्ह आहे, हात आहे, हाताचं वरचं बटन दाबायचं आहे, सगळ्यांना सांगायचं आहे, सगळ्यांकडनं करून घ्यायचं आहे। नक्की विश्वास द्या, एकदा जोरदार दादांच्या गोष्टी द्या आणि मी इथं थांबतो। एकच वादा, एकच वादा, दिल से धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। करून सांगावं लागतं, जत तालुक्यामध्ये आम्ही 75 ते 78,000 लोकसंख्या असलेले आम्ही लिंगायत समाजाचे बांधव आहोत। त्या व्यापार पेठेमध्ये आपण मगाशी रॅलीतून आला, त्या दुतर्फाचे दुकान आहेत ते सर्व आमच्या वाणी समाजाच्या लोकांचे। एवढं अतिशय आपलं पोट भलं, आपण भलं, आपला व्यापार भलं म्हणून या ठिकाणी राबून उदरनिर्वाह करणारी मंडळी आहे। आज जरी कुठं रस्त्यावर दिसत नसेल तर त्यांच्या अंतःकरणामध्ये जतचा एक उमेदवार, जतचा एक शांत संयमी नेतृत्व विक्रमदादाच्या पाठीचे हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही। म्हणून मी आमच्या सर्व लिंगायत बांधवांना विनंती करतो की मी बऱ्याचशा भाषणामध्ये फार उमदीपर्यंत मी सर्वांना भाषणामध्ये हाच सांगितलाय की आपल्या मठाधिपतींना निवडून यायच्या अगोदर जर अंगावर जाण्याचं जर हिंमत दाखवत असतील तर निवडून आल्यानंतर आम्हा तुम्हा सर्व व्यापारी बांधवांचा आणि लिंगायत समाजाचं काय होईल याचा विचार तुम्ही आता सर्वांनीच केलेलं बरं। आणि हा विचार आपण येणाऱ्या 20 तारखेच्या, आम्ही लिंगायत समाज आहे, अतिशय बसवेश्वरांच्या विचारानं जाणारा आमचा समाज आहे। एका गालाला मारलं की आम्ही दुसरं गाल पुढे करणारा आमचा समाज आहे। आम्ही कुणाला बोलायच्या भानगडीत पडत नाही, पण आपला करेक्ट कार्यक्रम आम्ही 20 तारखेला केल्याशिवाय राहणार नाही। त्या ठिकाणी आवर्जून सांगतो, दादांचं 3 नंबरचं चिन्ह आहे आणि आपल्या अनुक्रमांक नंबर 3 आहे आणि त्याच्या समोर हाताचा पंजा आहे। तो एवढा जोरात जावा की त्याचा आवाज सुद्धा त्या विरोधकांच्या कानावर गुंजलं पाहिजे। आणि या ठिकाणी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि दादांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी मी। कब्रिस्तान के लिए हो, हमारे मस्जिद के लिए हो, हमारे दरगाह के लिए हो, हम बिना मांगे हमारे विक्रम दादा ने इस जशर को उन्होंने फंड दिया है। हमने मांगने के लिए नहीं गया था, लेकिन वो खुद होकर ये काम करके उन्होंने दिखाया है। इसे मांगने की जरूरत नहीं है, सिर्फ जशर में नहीं है तो पूरे जत तालुका के सभी मस्जिदों को, दरगाहों को, कब्रिस्तानों को लिए जितना चाहे उतना फंड हमारे दादा ने दिया है। इसलिए मैं सभी मुस्लिम मतदाताओं से ये विनती करना चाहता हूँ कि इस वक्त आप आमदार विक्रम दादा के साथ रहो। हमारे ताकतवर नेता, हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र के नेता जयंतरावजी पाटील साहब हमारे साथ है। आज महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सत्ता बनने जा रही है। हमारे जयंत पाटिल मुख्यमंत्री बनने जा रहे हैं और हमारे आमदार विक्रम दादा सावंत उसके लिए वोट करेंगे, ताकत देंगे। इसलिए मैं पूरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी कार्यकर्ताओं से विनती करता हूं कि हमारे दादा को जितना हो सके उतनी ताकत लगा के प्रचंड बहुमत से उनको जीत हासिल कर दीजिए। इतनी विनंती करके मैं रुकता हूं। डावलून केवळ जातीवादाचं गणित या ठिकाणी घालून भारतीय जनता पार्टीनं निश्चितपणे जातीवादाला खत पाणी घालण्याचं काम जत तालुक्यासाठी केलंय। गेल्या भारत स्वातंत्र्यानंतर या जत तालुक्याचा इतिहास आहे। या तालुक्यातली जनता ही बहुजन समाज गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी नांदते आहे। आज आपली जत शहरातली बाजारपेठ एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। लिंगायत समाज आहे, मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, धनगर समाज आहे, बाकीचे सर्व ओबीसी फॅक्टर मधले 12 बलुतेदार समाज या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना जर एका जातीचं गणित घालून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवार दिला असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला जागा दाखवण्याची ही वेळ आहे। म्हणून स्वाभिमानी जत तालुक्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, अशा पद्धतीचं एक जातीचं गणित घालून आमच्या तालुक्यात जातीवादाचा वेश जर कोण पेरण्याचा प्रयत्न करत असेल, समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर निश्चितपणे येत्या 20 तारखेला त्यांना खड्यासारखं बाजूला टाकून आपले सन्माननीय भूमिपुत्र विक्रमदादा सावंत यांना आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करायचा आहे।
काही मगाशी सभा झाल्या, गेल्या अनेक सभेमध्ये इथं लादलेले उमेदवार भाषण करतायत, घोषणाबाजी करतायत. अरे घोषणा करायला काय फार काम लागत नाही. जे घोषणा करतात ते कधीच काम करत नाहीत आणि जे काम करतात ते कधी घोषणा करत नाहीत. त्यामुळं जत शहरासारखी पाणी पुरवठा योजना असू दे, विस्तारित पाणी पुरवठ्याचा जत तालुक्याचा प्रश्न असू दे, अनेक विकास कामं असू दे, त्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात एक वेगळी यंत्रणा असते. जत नगरपालिका विक्रमदादांच्या ताब्यात, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्यांचं नेतृत्व मानून काम केलंय. आमच्यात काही मतभेद झाले असतील पण मनभेद कधीच नव्हते. परंतु जत शहराचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर तो आपल्या घरातला माणूस या ठिकाणी पाहिजे. आज स्टेजवर एवढी सर्व समाजातली प्रचंड माणसं इथं बसतायत, तुम्हाला सर्वांना आवाहन करतायत, रात्रीचा दिवस करून ते प्रचार करतायत. तुम्हाला जर आपण ऐकून जर मतदान केलं तर निश्चितपणे तुमची काही कामं राहिली असतील तर आमचा हात धरू शकताय, या स्टेजवरच्या मंडळींना तुम्ही धरू शकताय. का हो, ही सगळी जत तालुक्यातली आपल्या शहरातली एकमेकाशी संबंध असलेली माणसं आहेत. आज उपऱ्या उमेदवाराला तुम्ही कुठं हुडकायला जाणार आहे? तुम्हाला झऱ्याला जावं लागेल, मुंबईला जावं लागेल, खानापूर आटपाडीमध्ये त्यांना हुडकावं लागेल. आणि ही जर परिस्थिती आपल्यावर यायची नसेल तर निश्चितपणे आपण जतचा सुपुत्र म्हणून स्वाभिमानी विक्रमदादांच्या पाठीशी या ठिकाणी राहिले पाहिजे. काय परिस्थिती आहे? प्रचार सभेच्या गाडीवर दगडफेक होती आहे, अजून निवडून यायचा अवकाश आहे. ही गुंडशाही. अहो, एका धर्मगुरूचा पाठलाग करून तुम्ही त्यांच्या शिष्यांना ते भेटायला आले होते, त्यांच्या धर्म संप्रदायाच्या कुठल्या तर गुरूंचा त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करायचा म्हणून सर्व शिष्यगणांच्यावर ती चर्चा करण्यासाठी भेटण्यासाठी जत तालुक्यात आल्यानंतर तुम्ही विशिष्ट एका उमेदवाराचा प्रचार करताय म्हणून जर धर्मगुरूवर या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत असेल तर निश्चितपणे जतची जनता अतिशय सुज्ञ आहे. येत्या 20 तारखेला हा समाज तुम्हाला मतदान रूपी पेटीतून दाखवून देईल की एका धर्मगुरूवर झालेला अन्याय ही जनता कधी सहन करणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, अशा कुठल्याही विकृत प्रवृत्तीला या जत तालुक्यात जर आपल्याला येऊ द्यायचं नसेल तर निश्चितपणे आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विचार केला पाहिजे. आपल्या जतचा माणूस आहे, जत मध्ये जन्माला आहे, जनतेची कर्मभूमी आहे. जत शहरातल्या या ठिकाणी अनेक आपले सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी विधित पद्धतीने काम केलंय. स्वर्गीय बिया काका शिंदे असतील, स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर साहेब असतील, स्वर्गीय रामराव दादा सावंत असतील, स्वर्गीय या ठिकाणी सुनील बाबू चव्हाण असतील, स्वर्गीय PM काका पाटील असतील, स्वर्गीय बसवराज काका पाटील असतील, स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी असतील, ही बहुजन समाजाचं नेतृत्व केलेली माणसं आहे. यांनी कधी जातीवाद केला नाही. परंतु या आजच्या इलेक्शन मध्ये ही ऐतिहासिक निवडणूक एवढ्यासाठीच आहे, हा जातीवाद जर थांबवायचा असेल, जत शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर निश्चितपणे विक्रमदादांना निवडून दिलं पाहिजे. गेल्या 5 वर्षात विक्रमदादांच्याकडनं काम करण्याचा प्रयत्न झाला. जत तालुक्यातले 118 गावं आणि 27 खेड्यामध्ये विविध माध्यमातून त्यांनी काही विकास कामं केली असतील. त्याच वेळी त्यांचा 2 वर्षाचा कालावधी हा कोरोनामध्ये केला. कोरोनामध्ये कुठल्याही पद्धतीचा निधी देता आला नाही, काम करता आलं नाही. 3 वर्षात त्यांनी जेवढं जास्तीत जास्त प्रयत्न करून न्याय द्यायचं काम या जत तालुक्यातल्या खेडोपाड्यात केलंय. काही कामं राहिली असतील निश्चितपणे, काही कामं त्यांच्याकडनं झाली नसतील, परंतु विकास कामाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होत असताना जत तालुक्याचं ही विधानसभेसाठी मतदान करणार आणि मग ते मतदान करत असताना ज्या पद्धतीनं आज जमदारे साहेबांनी आपल्याला सांगितलं की ही निवडणूक ही जतच्या अस्मितेसाठी, जतच्या स्वाभिमानासाठी आणि मग त्या जतच्या स्वाभिमानासाठी जसं आपल्या एखाद्या घरातला कर्ता पुरुष आपल्या घराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्या कुटुंबाला सपोर्ट करतो त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा गेल्या 2019 ते 2024 मध्ये गेलं आणि त्याच जोरावर आज मी विकासाच्या जोरावर गेल्या 5 वर्षात जी काही कामं केली त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला या निमित्तानं दुसऱ्यांदा मतं मागण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. आज एकीकडे समोरचे जे काही पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षाच्या उमेदवारांना
विकासात्मक कधीच राजकारण ते केलेलं नाही, लोकांच्या हितासाठी कधीच राजकारण केलं, पण फक्त ज्या पक्षाचे ते उमेदवार आहेत त्या पक्षाच्या माध्यमातून आज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुद्धा त्याच उमेदवारांनी केलेलं। आज एकीकडे त्यांना आपली स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी या ठिकाणी वरच्या आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधकांच्या वर बोलणं एवढंच त्यांचं काम आहे। म्हणून आज ज्या 6 महिन्याच्या पूर्वी जे इथं जन्मले आले आणि आम्ही विकासात्मक काम केलं म्हणून सांगतोय, अरे बाबा आम्ही आणि तर तू फक्त ते काय होतंय की आमचे सगळे प्रस्ताव आमचे आणि मग हे आल्यानंतर मी गेलो का तर यांची पक्षाचं यांचं राज्य आहे। अरे पण त्या विधानसभेचा सदस्य मी आहे, ज्या विधानसभेच्या सदस्यानं आज या जत तालुक्याच्या चेहरा बदलण्यासाठी आज विविध प्रश्नांची आज या ठिकाणी मांडणी केली आणि खऱ्या अर्थानं या जत तालुक्याला दुष्काळाचा कलंक लागलेला पुसण्यासाठी आज विविध प्रश्नांची मांडणी करून आज या जत तालुक्याला जिथनं कुठनं पाणी मिळेल तिथनं पाणी आणण्याचा प्रयत्न केला। आज जी काही पैशांची योजना आली त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी तुळशी रोवलेश्वरचे भगीरथ आले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आज पूर्व भागात पाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपल्याला या जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीत पाण्याची पातळी वाढताना आपल्याला म्हणून मी आपल्या समोर येताना मी पुन्हा तुम्हाला आश्वासन देणार नाही, जे की आता समोरचे उमेदवार आपल्याला आश्वासन द्यायला लागले, मी हे करतो ते करतो, देंगे दिलाएंगे करेंगे करवाएंगे, मी त्या जोरावर येत नाहीये। मी गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या तालुक्याचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले त्या जोरावर मी आज तुम्हाला म्हणतो। म्हणून मी जास्त बोलणार नाही, कारण एम पी पाटील साहेबांना बोलायच्या 6 वाजता टायमिंग या ठिकाणी संपणार आणि त्यांचे आज शब्द ऐकण्यासाठी आपण आतुर झालेला मी या निमित्तानं एवढंच विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला याच्यानंतर दिवसा बीजेपी ಈ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಆಪರೇಷನ್ ಲೋಟಸ್ ಈ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಅಂದ್ರೆ ಏನು? 2 ಬಾರಿ ಬಿಜೆಪಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದು, 2 ಬಾರಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರು ನೇರವಾಗಿ ಮೆಜಾರಿಟಿಯಿಂದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ। ಮತ್ತೆ ಹೆಂಗ್ ಬಂದ್ರು? ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಪ್ರಾರಂಭ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಆಯ್ತು, ಆಪರೇಷನ್ ಲೋಟಸ್। ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಆರಿಸಿ ಬಂದಿರ್ತಾರೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡುದು 50 ಕೋಟಿ 100 ಕೋಟಿ 50 ಕೋಟಿ 100 ಕೋಟಿ ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿಸಿ ಮತ್ತೆ 50 ಕೋಟಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿಸಿ ಆರಿಸಿಕೊಂಡು ಸರ್ಕಾರ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಸಂವಿಧಾನದ ವಿರೋಧವಾದಂತ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ವಿರೋಧವಾದಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತಾರೆ। ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಮೋದಿಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಪ್ರಜಾತಂತ್ರ, ಈ ಪ್ರಜಾತಂತ್ರದಾಗ ಎಂಎಲ್ಎಗಳಿಗೆ ಖರೀದಿ ಮಾಡೋ ಅವಕಾಶ ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲ। ಇಲ್ಲಿ ಅದೇ ಮಾಡಿದ್ರು, ಇಲ್ಲಿ ಶರದ್ ಪವಾರ್ ಅವರ ಪಾರ್ಟಿ ಎನ್ಸಿಪಿ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿ ಅಜಿತ್ ಪವಾರ್ ಎನ್ಸಿಪಿ ಸಿಂಬಾಲ್ 3 ಕೊಡಿಸಿದ್ರು, ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರ ಶಿವಸೇನಾ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿ ಸಿಂಬಾಲ್ ಅನ್ನ ಶಿಂದೆ ಅವರು ಕೊಟ್ಟರು। ಆಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜನ ತಂದಿಲ್ಲ, ನಾನು ನೋಡಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಪಶ್ಚಿಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಒಬ್ಬ ಸೀನಿಯರ್ ಅಫ್ಸರ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಪುಣೆ, ಸತಾರಾ, ಕೋಲ್ಹಾಪುರ್, ಸಾಂಗ್ಲಿ, ಸೋಲಾಪುರ್, ನಾ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೋಡಿದ್ದೀನಿ। ಜನ ಇವತ್ತು ದಿವಸ ಏನೇ ಧೋಕಾಬಾಜಿ ಮಾಡಿ ನೋಡಿದ ಮಂದಿ ಅದಲ್ಲ, ಇವರು ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಶಿವರಿ ಹಾಕುವಂಥದ್ದು ಹಿಂದಿನಂತ ಈ ಶಿಂದೆಗೂ ಜನ
ಮಾಫಿ ಮಾಡಾಗಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅಜಿತ್ ಪವಾರ್ಗೂ ಮಾಫಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜನ ಭಾವನಾತ್ಮಕ ಜನ ಇವತ್ತು ದಿವಸ ಈ ರೀತಿ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಜನ ಸಾಥ್ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ಹೌದಾ ಇಲ್ವೋ? ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ದಿವಸ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರು, ನಮ್ಮ ಎಐಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು, ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು, ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ನಾಯಕರು ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು, ಆದರಣೀಯ ಶರದ್ ಪವಾರ್ ಜಿ ಅವರು, ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ವಿಕಾಸ್, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅಭಿವೃದ್ಧಿ. ಅಧಿಕಾರದ ಆಹಾರ ಇತ್ತು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೂ ಸಹ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಬೇಕು. ಆ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಸಹ ಈ ಮತ್ತು ಏನು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಇವರಿಗೆ ಸರಿಯಾದ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಮಹಾವಿಕಾಸ ಅಘಾಡಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ನೋಡಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಅವರು ನನಗೆ 2013ರಿಂದ ನಾನು ನೀರಾವರಿ ಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದೆ. ಪಾಠ ಬಂದ್ರಿ ಪಾಠ ಬಂದರೆ 5 ವರ್ಷ ನಾನು ಇರಿಗೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ, ಪಾಠ ಬಂದ್ರೆ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ. ನಮ್ಮ ತುಳಸಿ ಬಸವೇಶ್ವರ ಯೋಜನೆ 3600 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಾವು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಒಂದೇ ಒಂದು ಹೋಬಳಿ, ತಿಳ್ಕೊಂಡ ಹೋಬಳಿ, ಬಕ್ಕಲ್ ಸಾವಿಗೆ ಹೋಬಳಿ, ಒಂದು 70-80 ಹಳ್ಳಿ, 60-70 ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ 3600 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ 6.8 TMC ನೀರು. ಇವತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾಧ್ಯಮ ಸ್ಟ್ರೈಟ್ ತಾವು ಇಲ್ಲಿದ್ರಿ 2014 ತಾವು ಫ್ರಂಟ್ ಪೇಜ್ ನ್ಯಾಗ ನೋಡ್ತಿದ್ರಿ. ಲೋಕಮತ, ಪುಡಾರಿ, ಸಕಾಲ್, ಇನ್ನೂ ಬಹಳಷ್ಟು ಪೇಪರ್ಸ್ ಅದಾವ ಇಲ್ಲಿ. ಎಲ್ಲ ಪೇಪರ್ನಾಗ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಅವಾಗ ಇದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದರು. ಅವರು ಇವತ್ತು ಗುಜರಾತ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಪೈಪ್ನಾಗ ಬಳಸಿದ್ರು, ಪೈಪ್ನಾಗ ದೊಡ್ಡ ಪೈಪ್, 7 ಫೂಟ್ ಪೈಪ್, 6-7 ಫೂಟ್ ಪೈಪ್ ನೋಡ್ರಿ, ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪೈಪ್ ನ ನೀರು ತರಾತಿದ್ದೀವಿ ನಾವು ಅಂತ ಹೇಳಿ. ಮೋದಿ ಅವರು ದೊಡ್ಡವರು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದರು, ನಂತರ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದರು. ನಾವು ಬಿಜಾಪುರದವ್ರು ಸಣ್ಣವರು. ಪಾಟೀಲ್ ನಮ್ಮ ಪೈಪ್ ಎಷ್ಟು ತುಳಸಿ ಬಸವೇಶ್ವರ 13 ಫೂಟ್. ಒಬ್ಬ ಮೋದಿ ಮೇಲೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮೋದಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮಕ್ಕಳಿಗೆ 6 ಫೂಟ್, 3 ಮೋದಿ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಒಂದೊಂದು ಮೋಟರ್ 16,500 HP ಮೋಟರ್, 1,16,000 HP ಮೋಟರ್ಗಳು. ಇವತ್ತು ನಾನು ಆ ಭಾಗಕ್ಕೆ ನೀರಾವರಿ ಮಾಡಿದೆ. ಪಕ್ಕನ ತಾಲೂಕ ಈ 27 ಹಳ್ಳಿಗಳು, ತಿಳ್ಕೊಂಡೆ, ಸಾಯಂಕಾಲ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳು. ನಮಗೂ ಅನಿಸ್ತಿತ್ತು ಮಾನವೀಯತೆ. ನಾವು ಒಂದು ರಾಜ್ಯ ಹುಟ್ಟಿರ್ಬೋದು, ನಾನು ಕರ್ನಾಟಕವಾಗಿರ್ಬೋದು. ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಹುಟ್ಟಿದ್ರಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರಾಗಿದ್ರಿ. ಒಂದ್ ಕಾಲ ನಾವು ಮುಂಬೈ ಪ್ರಾಂತದಾಗಿದ್ವಿ, ಬಿಜಾಪುರ, ಬೆಳಗಾಂ, ಧಾರವಾಡ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಮುಂಬೈ ರಾಜ್ಯದಾಗಿದ್ವಿ. ನಮ್ಮ ರೈತರು ಪಾಪ ನೋಡಿ ನಿಮ್ಮೂರಿಗೆ ಬಹಳ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋವಾಗ್ತದೆ. ಏನಪ್ಪ ತುಳಸಿ ಬಸವೇಶ್ವರ ಜನ ಎಷ್ಟು ಸುಖವಾಗಿದ್ದಾರೆ, ನಮಗೆ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು, ಸಾಹೇಬ್ ನಿಮ್ಗೆ ನೀರು ಕೊಡ್ಬೇಕು ನಮ್ಗೆ. ಆ ಕಡೆ ಯಾವುದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಂಡೀಷನ್ ಇಲ್ಲ, ಏನು ಅಗ್ರಿಮೆಂಟು ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಮಾನವೀಯತೆಯ ನಮ್ಮ ಸಹೋದರರು ನೀವು ಎಲ್ಲರೂ ರೈತರು ಇರಲ್ಲ, ನಾವು ನೀವು ಒಂದೇ ಭಾರತೀಯರು. ನಾವು ಕುಡಿಸು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ, ಭಾರತೀಯರು ತೋಡು ಅಲ್ಲ. ನಾನು ಇವತ್ತು 27 ಹಳ್ಳಿ ನೀರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈಗ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ 5:55 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ತುಳಸಿ ಬಸವೇಶ್ವರ ಮೋಟರ್ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. 15 ದಿವಸ ಮಾತ್ರ ವಿಕ್ರಮದಲ್ಲ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳು ನೀರು ಕೊಡ್ತೇನೆ. ಎಲ್ಲಿವರೆಗಿಲ್ಲ ಮೈಸೂರು ಯೋಜನೆ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಮೈಸೂರು ಯೋಜನೆ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ನೀರು ಕೊಡ್ತೇನೆ. ಮತ್ತೆ ಈ ವಿಕ್ರಮದಾರ ನಂಗೇನ
ಬಂದಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಾಗ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ರ ಕುರ್ಚಿ ಉದ್ದೇಶದ ಪ್ರಾಂತರಿಗೆ ಒಂದು ಬಡವಕ್ಕೊಂದು ಯೋಜನೆ ನಾವು ಮುಗಿದೋದ ಈಗ ಯಾವುದು ಅರಕೆ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿನೂ ಒಂದು ಸ್ವಾಗತ ಬರ್ತಾವ, ಅಲ್ಲಿನೂ ನೀರು ಕೊಡ್ಬೇಕು. ನಂದೇ ವಿಕ್ರಮ ಎಲ್ಲ ತುಳ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ರಿ ನೀವು, ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಕೂತು ನಿಗಾ ಇಟ್ಟಿರಿ ನೀವು. ನಾ ಹೇಳಿದೆ ಇನ್ನೊಂದು ಬಿಟ್ಟು ವಿಕ್ರಮದವರ ಈಗ 16 ಒಂದು ತಿಂಗಳಾಗ ನಮ್ದು ತಿಳುಗುಂದಿಯಿಂದ ಚರ್ಚಲ್ ಮತ್ತು 16 ಕೆರೆಗಳ ಯೋಜನೆ ಮಾಡೋದ ಅಂದ್ರ ಭರ್ತಿ ಚಿಂಚಿಗೆರೆ 1, 2 ಕುಂದವಾನ ಆಮೇಲೆ ಜಿಗ್ಜುಗಿ ಕಾಟ್ರಾ ನಂದರ್ಗಿ ಚಿನ್ನಾಪುರ್ ನಮ್ಮ ಭೋಸ್ಲೆ ನಮ್ಮ ಪೇರ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಅಮ್ಮ ಅಲ್ಲಿಗೂ ನೀವು ನೀರು ಬರ್ತದೆ, ಅಲ್ಲಿಗೂ ನೀರು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಾವು ಬೋರಿಗಾಲಕ್ಕೆ ಚರ್ಚರಿಕ ಹಣ ತುಂಬ ಬೋರಿಗಾಲ ಬಿಟ್ಟಾಗಿಲ್ಲ ಮನೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನೀರು ಬಂದಿದ್ರಿ. ಈ ಬಿಜೆಪಿಯವರಿಂದ ಹೋಗಿದಾರ, ನಾವಿಷ್ಟು ಮಾನವೀಯತೆಯಿಂದ ನೀರು ಕೂಡ ಹಾಕ್ತೀವಿ. ನಾವು ಕೊಟ್ಟರೆ ಕೊಟ್ಟಾರಪ್ಪ ಕರ್ನಾಟಕ ಹೋಗ್ಬೇಕು, ನೀವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೀವು ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಿರಪ್ಪ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅನ್ಬೇಕು. ಮಳೆ ನೀರು ಬಂದವ ನಾನು ಈ ಗೊಬ್ಬರ ಮುಂದಿನ ಸಲ ಕೊಡಂಗಿಲ್ಲಪ್ಪ, ಮಳೆ ನೀರು ಬಂದು ತಗೊಂಡು ಅಕ್ಕ ತಿಳ್ಕೊಂಡಾಗ ಒಬ್ಬ ಅಕ್ಕ ಕೂತಿದ್ರು. ನಾನು ಅವ್ರ ಸಾಹೇಬ್ರ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಅವ್ರು 4 ಮಂದಿ ಮಾತಾಡೋದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡೋದು ಗೊತ್ತೈತಿ, ಇಂಥವ್ರೆಲ್ಲ ಇರೋರ ಸಮಾಜ ಮಳೆ ನೀರು ಬಂದಿರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಕೇಳ್ತೀನಿ ಸರ್ಕಾರ ಈಗ ಶಾಂತ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಇದ್ದವರಲ್ಲ, ಎಂಟನೇ ಕೊಟ್ಟಿರೋ ನೀವು ಯಾವ ದೇವರ ನಾವ್ ಯಾರು ದೇವರ. 4 ಕೆಲಸ ಆಗ್ತಾವ, 4 ಕೆಲಸ ಆಗಂಗಿಲ್ಲ. 5 ವರ್ಷದಾಗ 2 ವರ್ಷ ಕೊರೋನಾ ಇತ್ತು, ಮೊದಲು ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು, ಸರ್ಕಾರ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲಾಯಿ ಸರ್ಕಾರ ಹೊರಟೋಯ್ತು. ಆ 3 ವರ್ಷದಾಗ ತನ್ನ ಶಕ್ತಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ. ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೂ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾವ, ಈ ಕಡೆ ದಾಖಲೆಗಳು ಬಂದಿದ್ದು ನಮ್ಮ ಕೊರೋನಾ ಪೇಷಂಟ್ ಅಲ್ಲ ಹೋಗ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಈ ಕಡೆ ವಿಶ್ವಜಿತ್ ಅವರೇ ಐತಿ, ಈ ಕಡೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ. ಒಳ್ಳೆ ಮಾಡಿದ, ಕೆಟ್ಟದ್ದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾರು ಕೆಟ್ಟ ಮಾಡಿಲ್ಲ? ಇವತ್ತೆಲ್ಲ ಬಹುತೇಕ ಲಿಂಗಾಯತವಾದವರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ನಮ್ಮ ಬಸವತತ್ವದಿಂದ ಬಂದಂಥವ್ರು, ನಮ್ಗೆ ಜಾತಿ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮದೇನು ಕಾಸ್ಟ್ಲೆಸ್ ರಿಲಿಜನ್, ಜಾತಿ ಇಲ್ಲದ ಧರ್ಮ ಆಗುವಂತೆ. ಇವತ್ತು ಶಾಂತಲ್ಲಿ ನಾ ಬಂದ ಕೇಳಿದ್ವಿ ಬಿಜೆಪಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಯಾರು ಅಂತಿ. ನಮ್ಮ ದಾಸರ ನಮ್ಮ ಪಾಪ ಯಾರು ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್ ಜಗತಾಪ್ ಅವರು ರವಿ ಪಾಟ್ರು ಜಂಗಾಯ ನಮ್ಮ ಪಾಪ ರವಿ ಪಾಟ್ರವನ್ನೇ ತಮ್ಮನ ಕೊಡ್ಪಾಟಿಲ್ಲ ಮುಗು ಕಟ್ಟ ಪಾಪ ಜಗತ್ತಾವ್ರ ಯಾರು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಇಲ್ಲ, ಜಗತ್ತಾವ್ರನ್ನ ಯಾರು ಕಳಿಸಿರಲಿಲ್ಲ. ಅದು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಮತಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಯಾವಪ್ಪ ಅದು ಯಾರೋ ಗೋಪಿಚಂದ್ ಆಯ್ತಪ್ಪ, ಯಾಕೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ರಿ? ದನಗ ಸಮಾಜ ಅಂತೇಳಿ ನನ್ಗೂ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದನಗ ಕರ್ನಾಟಕ ನಮಗೂ ದನಗ ಬಾಳ. ಯಾಕ ಜತ್ರ ಯಾರು ದನಗ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಜತ್ರ ಯಾರು ದನಗ ಟಿಕೆಟ್ ಕೂಡ ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಸ್ಥಳೀಯ ಲೋಕಲ್ ದನಗಳ ಇರ್ತಿಲ್ಲ. ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ತಗೊಂಡ್ಬಂದಾರ ಅಟ್ಪಡಿ ನಾವು ಅವ ಈಗ ತೋರಿಸಿಲ್ಲ. ಯಾರು ಸತೀಶ್ ಗುಲಾಬ್ ತೋರಿಸಿದ್ರಲ್ಲ, ಅವ ಭಾಷಣ ಮಾಡ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಮಿತ್ರರು ನಾವು ಬಿಜೆಪಿ ವೋಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ಮತ್ತೆ ಅವನೇ ಒಂದು ತಾಯಿ ನಿಂತ ಬಿಜೆಪಿ ವೋಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಅವ್ರು ನಿಂತಾಗ ಏನ್ ಮಾಡೋದು?
काय सांगितलं तुम्ही हा बराय हा माझ्या आई बहीण कोण उभारलं मत दाखवून मग ಅವನೇ ಹೇಳಿಯಾನೆ ನೀವೇ ಮಾಡ್ತೀರಿ ನಾವು ಯಾರಿಗೂ ಕಟ್ಟಲು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಸುಮ್ ಧನಗರತ್ತಲ್ಲಿ ಒತ್ತಾರಿ ಎಷ್ಟೋ ಧನಗರ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಕೊಡ್ರಿ ಧನಗರಗಳಿಗೆ ನಿಜವಾದ ಧನಗರ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇತ್ತಂದ್ರ ಈಗ ಸರಿ ಧನಗರ ಕೊಡ್ರಿ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ನಾ ಈಗ ನೋಡಾಕತ್ತಿದ್ದಲ್ಲಿ ಯಾವುದು ವಿಡಿಯೋ ನೋಡಾತಿದ್ದೀನಿ ಎಲ್ಲ ಮೀಡಿಯಾದವ್ರು ಇವರು ಯಾರು ನಿಮ್ಮ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಶಂಭುರಾಜ ದೇಸಾಯಿ ಸ್ಟೇಟ್ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವಾಗ ಈಗ ಅವರು ಸೂಚನೆ ಮೊದಲು ಅವಾಗ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಈಗ ಶಿಂದೆ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿ ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನಾನು ಅದೇ ಹೇಳ್ತೀನಿ ಸ್ಟೇಟ್ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಜತ್ನ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಬಂದು ಶಾಂತಿ ಇರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಏನೆಲ್ಲ ಇವೆ ಯಾರು ನಿಮ್ಮ ಜತ್ ಶಾಂತಿಯಾಗಿರ್ಬೇಕು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮನುಷ್ಯ ಕೆಟ್ಟದ್ದು ಮಾಡಬಾರ್ದು ಕೆಟ್ಟ ಮಾಡಬಾರ್ದು ನಾಳೆ ಜತ್ತದ ಹೋಗಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ಯಾರು ಕಂಪನಿ ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರ ಕಿತ್ತವ್ರು ಆರಿಸ್ಕೊಂಬಂದ್ರ ನಾಳೆ ಜತ್ ಶಾಂತಿ ಉಳಿಯಾಗಿಲ್ಲ ಬರೀ ಲಿಂಗಾಯತ ರಸ್ತೆ ಇರಂಗಿಲ್ಲ ನಾನು ನನಗರು ಮಂದಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಿಮಗೂ ಅಪಾಯ ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲ ಮರಾಠರಿಗೂ ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲ ದಲಿತರಿಗೂ ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೂ ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಎಸ್ಸಿ ಮಂದಿ ದಲಿತ ಮಂದಿಗೂ ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲ ಇಂಥವ್ರು ನೀವು ಓಟ್ ಹಾಕ್ತೀರಿ ಹಾಕ್ಬೇಕಂತೀರೇನು ಓಟ್ ಏನು ಹಾಕ್ತೀರಿ ಮತ್ತು ಊರು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿ ಆರಿಸ್ಬಾರ ಬರಂಗಿಲ್ಲ ಗೊತ್ತಾಯ್ತ ಒಂದು ವೇಳೆ ಆರಿಸ್ಬಾರ್ದು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಹಪ್ಪಡಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಮುಂಬೈನಾಗೆ ಮುಂಬೈನಾಗ ಪುಣೆನಾಗೆ ಏನು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸುಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ವಿಕ್ರಮದಲ್ಲ ಗಣಿ ಕೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ ನನಗೆ ಕಿವಿ ಹಿಂಡಿ ಕೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ ಏನೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ಅಧಿಕಾರ ನಿಮ್ಗಲ್ಲ ಆ ಅಧಿಕಾರ ಚಲಾಯಿಸಿದ್ರು ನೀವು ಇನ್ನು ನಮ್ಮ ಇನ್ನೊಬ್ಬ ನಮ್ಮ ಬಹುಶಃ ಯಾರು ಇಂತ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ ಇವತ್ತು 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಇವರು ಲಾಡಿಕೆ ಏನಲ್ಲ ನಮ್ಮದೇ ಕಾಪಿ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಕಾಪಿ ಮಾಡಿ ಲಾಡಿಕೆ ಬಂದ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ 2,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಇದು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ 3,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀವಿ 3,000 ರೂಪಾಯಿ ಪ್ರಥಮಕ್ಕೆ ಸುಳ್ಳು ಒಂದು ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಹಾಕಿದ್ರು ಪೇಪರ್ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವಾಪಸ್ ಹಾಕಿ ಮತ್ತೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟರು ಇನ್ನ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಇರಲ್ಲ ಈಗ ನಾವು ಮಹಾವಿಕಾಸ ಅಘಾಡಿ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ ತೆಲಂಗಾಣ ತಮಿಳುನಾಡು ಯಾಕೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಧ್ಯಮ ವ್ಯಕ್ತರು ತಾವು ನೋಡ್ಬೇಕು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ 8,78,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೊಡ್ತದೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ is giving 8,78,000 crores of tax. In return, for Maharashtra is getting 1.3 lakh crores. 8,78,000 crores. Maharashtra is giving taxes. In return, Maharashtra is getting 1,50,000 crores. ऐसा ही कर्नाटक में भी है। ये बोलो तो 1 रुपया जो दे रहे आप 1 ರೂಪಾಯಿ ಏನು ಕೊಡ್ತಿದ್ರಿ ಅದು ಬಗ್ಗೆ ಸಿಗ್ತಾ 15 ಪೈಸೆ ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ 50% ಸಿಕ್ಕರೆ 3 ನಿಮಿಷ ಇದೆ
50% ನಿಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕರೆ ನಿಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎಲ್ಲಾ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ಮೈಸಾಳ ಇರ್ಬೋದು, ರೋಡ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮುಗಿಸ್ಲಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ, ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಜಗತ್ತಿನ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಪ್ರಶ್ನೆ ಜಗತ್ತಿನ ಶಾಂತಿವನ ಇದು. ಈ ಶಾಂತಿವನವನ್ನ ಕೆರಳಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಆಗಬಾರ್ದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು, ಮತ ಹಾಕಬೇಕು, ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿ ಸರ್ಕಾರ ನಿರಂತರ ಬರಬೇಕು. ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ಬರಬೇಕು. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ.